श्रोतेहो नमस्कार. रक्ताचे कॅन्सर ओळख आणि आधुनिक उपचार या कार्यक्रम मालिकेच्या 4थ्या भागात मी अश्विनी रोंघे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत डॉक्टर निकेत केदार मंत्री. डॉक्टर मंत्री हे हेमेटॉलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर निकेत मंत्री हे मेडिकोवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर आणि मंत्री हेमेटॉलॉजी सेंटर छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. हिमोफिलिया या आजाराविषयी आपण काय सांगाल? आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. हिमोफिलिया एक ब्लिडिंग डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या फॅक्टर्सची कमी आहे. आता याचा अर्थ आहे की थोडंफार फॅक्टर्सबद्दलही माहिती असावी. लिव्हरमध्ये रक्ताचे फॅक्टर्स तयार होतात. ह्या फॅक्टर्सचं काम आहे की जी काही ब्लिडिंग होते त्याला थांबवण्यासाठी ते मदत करतात. कॉमनली आढळणारे आजार म्हणजे आपल्याकडे फॅक्टर 8ची कमी म्हणजे क्लासिकल हिमोफिलिया किंवा अनेक फॅक्टर जे आहेत फॅक्टर 9ची कमी. हे जेव्हा फॅक्टरच ॲब्सेंट असतात तेव्हा ब्लिडिंग थांबत नाही. म्हणजे ह्या पेशंट्सची CBCची रिपोर्ट एकदम नॉर्मल असते, पण जेव्हा त्यांचे ब्लिडिंग पॅरामीटर्स आपण PT, APTT, INR बघतो तर APTT हा प्रोलॉंग्ड असतो आणि जेव्हा फॅक्टर्सचा अभ्यास केला जातो तर लक्षात येतं की फॅक्टर 8 ॲब्सेंट आहे किंवा फॅक्टर 9 ॲब्सेंट आहे. यांना हिमोफिलिया असं म्हणतात. जेव्हा एखादा गंभीर रक्ताचा विकार असलेला रुग्ण आपल्याकडे येतो त्यावेळेस त्यांचं तातडीनं निदान होण्यासाठी काय उपचार पद्धती वापरली जाते? जसं मी मागे सांगितलं की CBC हा जो टेस्ट आहे 80 ते 90% निदान या एका टेस्टमध्ये होऊ शकतं. पण कधी कधी काही विशिष्ट टेस्ट करावे लागतात जे की थोडे महाग आहेत. जसं हिमोफिलियाबद्दल आपण बोलत होतो त्याच्यामध्ये फॅक्टरची डेफिशियन्सी बघावी लागते किंवा हायपोफिब्रिनोजेनेमिया असा एक आजार आहे ज्याच्यामध्ये फिब्रिनोजन बघावं लागतं. तर हे डिसीज स्पेसिफिक पण सोपा उपचार करण्यासाठी सगळ्यात इझी टेस्ट म्हणजे CBC आहे असं, आणि हा एकदम इझिली अवेलेबल आहे. सर, रक्तांच्या गाठी म्हणजेच क्लॉटिंग डिसऑर्डर याविषयी आपण श्रोत्यांना काय सांगाल? शरीरामध्ये ब्लड क्लॉटिंगची एक विशिष्ट सिस्टम असते. जसं की आपला तराजू असतो, एका साईडला क्लॉटिंगचे जे फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत ते असतात आणि अँटी क्लॉटिंगचे फॅक्टर्स महत्त्वाचे असतात. यामध्ये जर काही इम्बॅलन्स झाला तर शरीरामध्ये क्लॉट्स तयार होऊ शकतात किंवा अनेक कारणं आहेत ज्यांचे हिमोग्लोबिन 18-19च्या वर आहे. तर रक्ताचा जो प्रवाह आहे तो हळू होऊन जातो आणि ही जी गती कमी होते त्यामुळे स्टेसिस होतं आणि त्यामुळेही रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात. किंवा एखाद्याला इजा झाली, सर्जरी झाली किंवा पेशंट बेड रिडन आहे, जो हलत नाहीये, यामुळे पेशंटच्या स्पेसिफिक पोझिशनमुळे रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात. या रक्ताच्या गाठी कधी कधी गंभीर असतात कारण जेव्हा यांचे पल्मोनरी एम्बोलिझम नावाचा आजार होतो, म्हणजे ही गाठ जेव्हा जाते आणि पल्मोनरी सिस्टममध्ये जाते, आर्टरी वेन्समध्ये जाते, तर ब्रीदिंगला बरीच डिफिकल्टी होते आणि पेशंटचा जीवही जाऊ शकतो. यावर अनेक उपचार आहेत. जे पेशंट्स आहेत पोस्ट सर्जरीचे पेशंट किंवा असे लोक जे आपण IT प्रोफेशनल्स म्हणतो ज्यांना प्रोलॉंग बसायचं आहे, म्हणजे 8 ते 9 तास जे बसून राहतात, आता आपण म्हणतो ओबेसिटी, असे जे लोक आहेत यामध्ये रक्ताच्या ज्या गाठी आहेत ह्या कॉमनली आढळतात. डॉक्टर निकेत मंत्री, बोन मॅरो म्हणजे काय? तर मित्र, बोन मॅरो म्हणजे आपण जसे आधी पण ऐकले की हाडांच्या गर्भाशयामध्ये जी पोकळ जागा आहे तिथे एक स्पेसिफिक लिक्विड आहे, त्या लिक्विडला बोन मॅरो असं आपण म्हणतो. आणि या बोन मॅरोमध्ये आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी तयार होतात, स्टेम सेल, आणि स्टेम सेल पासून रक्तातल्या सगळ्या पेशी. तर ह्या विशिष्ट फ्लुइडला आपण बोन मॅरो असं म्हणतो. उपचारांपैकी एक उपचार आहे की बोन मॅरोचं प्रत्यारोपण केलं जातं. मग हे प्रत्यारोपण करताना कोणती विशिष्ट काळजी घ्यावी लागते? बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही काही सर्जरी नव्हे. सगळ्यांना वाटतं की बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक सर्जरी आहे, पण ही सर्जरी नसून, आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही टर्म पण जुनी आहे. तर आता आपण काय करतो की तुमच्या शरीरामध्ये स्टेम सेल वाढवणारे इंजेक्शन देतो आणि ज्या प्रकारे डायलिसिसची मशीन त्या रक्ताला प्युरिफाय करते त्याच प्रकारे एक स्टेम सेल कलेक्ट करणारी मशीन असते जी पेरिफेरल, म्हणजे जसं तुम्हाला IV कॅन्युला लावलं जातं किंवा सलाईन लावलं जातं तशाच पद्धतीने एक कॅन्युला लावून आम्ही ते रक्त एका विशिष्ट मशीन मधून पास करून स्टेम सेल कलेक्ट करतो आणि हे स्टेम सेल परत त्याच पेशंटला द्यायचे असतात. म्हणून त्या पेशंटच्या जे एक्झिस्टिंग सेल आहे यांना संपवण्यासाठी एक हाय डोस ऑफ किमोथेरपी देतो, ज्याने की जे काही शरीरात आहे सगळं जळून जाईल आणि आता नवीन हे सेल्स परत शरीरात इंट्रोड्यूस करतो. हे शरीरात परत बोन मॅरो मध्ये जातात आणि नवीन पेशी बनवायला सुरू करतात. ह्यामुळे कॅन्सर हा मुळातनं नष्ट होऊन जातो. सुप्रसिद्ध रक्तविकार तज्ञ डॉक्टर निकेत केदार मंत्री यांचं मंत्री हेमॅटॉलॉजी सेंटर, संपूर्ण रक्तविकारांचे उपचार, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, रक्ताचा कॅन्सर, रक्ताच्या गाठी, अॅनिमिया, थॅलेसेमिया, ब्लड कॅन्सर तसंच रक्तातील पेशींची कमी आदींवर आधुनिक उपचार देणारं केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क मंत्री हेमॅटॉलॉजी सेंटर, एकनाथ रंगमंदिर शेजारी, गंगा मेडिको वरती, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर. कॉल 98 67 96 74 07.